विठू तुझ्या विना जगू कस पिरमान तुझ्या माझं आभाळ भरला सुदनाय कसली ना भान रवरला दे सुखाचं आंदण मी तुझी रखू. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. सो आज आहे वटपौर्णिमा. ही माझी लग्नानंतरची दुसरी वटपौर्णिमा आहे. दुसरी असून सुद्धा एक्साइटमेंट तर सेमच आहे. डोंट नो वाय, बट कुठलाही सण आला तर मला खूप एक्साइटमेंट असते, हे करायचे ते करायचे. सो स्वयंपाक वगैरे तर झाला आहे, ऑलमोस्ट डन आहे. पापड भजी राहिलेत फक्त आणि देवपूजा झाली आहे. सो बघूयात आज आपण काय काय करतो, कशी साजरी होते माझी वटपौर्णिमा आणि तुमची कशी झाली तेही मला कमेंट करून नक्की सांगा. सो लेट्स सी कसा जातो आहे आजचा दिवस. मी मम्मीकडे पण जाणार आहे, सो तिकडचं पण मी सगळं दाखवेल. सो मी अशीच टाईमपास मेहंदी काढली आहे. टाईमपास नाही, मला आवडते मेहंदी काढायला. सो इकडे बघू शकता, ही मी काढली आहे. सरळ कर ना, ते दिसत नाही काय लिहिलेलं. 7 जन्माची 7 हाती तुझा हात. ओके. आणि ही वाली प्रतीकने काढली आहे. वाटत नसेल बघा, सिमिलर वाटते एकदम डिट्टो. सण हा सौभाग्याचा, सुखाचा आणि भाग्याचा. सकाळी झालेली आहे डार्क, पण मी स्वयंपाक केला, सगळं पाण्यात हात सारखा कंटिन्यू, त्यामुळे थोडीशी फेंट वाटते मला. ओके, ठीक आहे. का प्रेम तुझं कमी आहे? कमी झालं प्रेम माझं, 1 वर्षांनी कमी झाला बघा. आणि हे आम्ही छोटे छोटे मस्त झाडं आणले, तर हे किती सुंदर उमललंय. हे गुलाबाचं आणि अजून एक आणलेलं ना, ते हे जास्वंद आहे. अजून कळी आहे उमलायचं. ओके. हे जरासं तुटलं ग आणताना गाडीतून, पण नाही, ते कट केलं ना, इथून दुसरं येतं परत. कट करणं मग ते. ओके, तर ऑलरेडी खराब झालं ना आधी रोज. तर हे मला देवाला लावायचं. तू असे ते खराब होणार ना आता, ऑलरेडी उमललं. 1 किंवा 2. चलो देवाला मिळते. वा, मस्त छान दिसतोय खूपच. मस्त आता मी आवडणार आहे. ही साडी घालणार आहे आणि ही साडी मम्मीची आहे. असा कलर आहे, सो मी अल्टर करून घेतला आहे. आणि लेट्स सी, मम्मीची साडी घालण्यात काहीतरी वेगळीच मजा असते. रेडा काय बोलतोय? रेडा काय म्हणतोस? रेडी व्हायला गेली. रेडा मला पुढच्या 7 जन्मात मला तूच हवायस. कळलं का? सो मस्त मी रेडी झाली आहे आणि दिस इज माय सिम्पल अँड स्वीट मेकअप. आणि आता मी पटकन साडी नेसते आणि पूजेचं साहित्य काढते आणि जाऊयात आपण पूजा करायला. इकडे आमच्या प्रतीक साहेबांचं काम चालू आहे. प्रतीक, तू उपवास झालायस आज? खोटं बोलतोय. खोटं काय, खरं काही ते केळ दिसतंय. दिला खायला मला. केळ खाल्लं काय? अजून केळ खाल्लं नाही काय? सांगितल्यावर काय होणार नाहीये. तुम्ही काय झालं लाजू कोणाला? काय नाही, हा लाजतोय. गुपचूप उपवास पकडलाय ह्याने. गेल्या वर्षी पकडलेला की नाही? काय बाबा,
खोटं बोलतोय खोटं बोलतोय हो ना. हा खोटं बोलतोय. ह्याने उपवास पकडलाय. गेल्या वर्षी पण पकडलेला. सांगायचं नाही म्हणतो. आणि काल सुद्धा मी तिकडे छोटीशी ग्लिम्स टाकणार आहे. तो माझ्या हातावर मेहंदी काढत असताना मला म्हटला तुझा व्हिडिओ काढणार नसेल तर मी मेहंदी काढणार नाही. असे ब्लॅकमेल करत असतो मला मधून नाही मी व्हिडिओ काढते ते त्यामुळे तो चिडतोय माझ्या. पण काय सुंदर की बास. जमलंय अरे जमलंय कसलं सही काढलंय. आता पुढे बोटांना राहिलेलं. बोटांना डायरेक्ट हे करायचं. मला झोपायचंय. 1 वाजलाय. मला उद्या सकाळी मीटिंग करायची. 1 वाजलाय. थोडंसंच राहिलंय. प्लीज. काय होतंय आता? रिप्लाय नाही करणार. ओके गपना. चलो बाय. रेडी झाल्यावरती दाखवते. काय हिरवी गार साडी घातली. खूप छान दिसते. देवी सारखी. देवी है ना. ग्रीन साडी खरंच आहे दरवर्षी. हा आणि ही आई सगळ्यां म्हातारी. कोण म्हणाल का तुला म्हातारी? सगळ्यांपेक्षा जास्त नटली आहे का नाही. भारी दिसते. आई तुझी कधीच असं विचित्र जात नाही. तुझं काय काम आहे? आहे पूजा करायला. कुठे गेले की सगळंच नाही. तिला व्हिडिओ काढायचा आहे चांगला. बट समोर आलेला नाही. सो सगळी रेडी केलेलं आहे प्रियाने. आता वडाला पण रेडी केलेला आहे राऊंड मारायला. जाओ. आचरला तो व्रतवट सावित्रीच्या नावाने. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी पर्याप्त उपवासाने प्राण प्राप्त केले पती सत्यवानाने. अशा गुणवंत सावित्रीच्या दुर्दम्य इच्छाशक्तीने पूजा करावी ती दीर्घायुषी वडाची. सुवासिनी सह प्रार्थना करावी सावित्रीची. पवित्र मानला गेला वट पौर्णिमेचा दिवस. रूढी परंपरा. पहिली फेरी. मला हाच नवरा फक्त 7 जन्म नाही तर प्रत्येक जन्मी मिळो अशी मी प्रार्थना करते. दुसरी फेरी. आमची जोडी अशीच आनंदी व सुखी राहो व याचं माझ्यावर असलेलं प्रेम असंच वाढत वाढत जाओ. तिसरी फेरी. जीवनाच्या प्रत्येक पावलावर आम्ही दोघे असंच सोबत असो.
चौथी फेरी, यांच्या सर्व इच्छा पूर्ण कर व त्यांना दीर्घ आयुष्य लाभो व त्यांना कुठलीच कमी पडू देऊ नको. पाचवी फेरी, प्रत्येक सुखदुःखात आम्ही एकमेकांना सांभाळून घेऊ. सहावी फेरी, एक बायको म्हणून माझे जे काही कर्तव्य असेल ते मी पूर्णपणे पार पाडेल. सातवी फेरी, आमच्या या सुखी संसाराला कोणाचीच नजर न लागो व आमचा संसार असाच अजून फुलत जाओ अशी मी प्रार्थना करते. संस्कृतीने संपन्नला हा उपवास. झाली पूजा. याग याग सयान पूजा वडाची करूया. याग याग सयान पूजा वडाची करूया. फेर धरुनी सुत मानाचं गुंफूया. फेर धरुनी सुत मानाचं गुंफूया. याग याग सयान पूजा वडाची करूया. याग याग सयान पूजा वडाची करूया. सत्य सावित्रीने केली वट वृक्षाची पूजा. जन्मोजन्मी हा मिळावा भरतारपती राजा. सत्य सावित्रीने केली वट वृक्षाची पूजा. जन्मोजन्मी हा मिळावा भरतारपती राजा. हळदी कुंकवाचले न भाग्याचं मागू. आणि अशा प्रकारे माझी पूजा पार पडली आणि ज्याच्यासाठी पूजा करत होते तो सुद्धा माझ्यासोबत होता. मग तर अजून भारी वाटत होतं. आणि इकडे तुम्हाला दिसत असेल माझा भाऊ माझे व्हिडिओज काढतोय. आणि हो, जेवढे पण तुम्ही व्हिडिओज इंस्टाग्रामवर माझे बघितले असतील, रील्स, फेस्टिवल्सचे, ते सगळे माझ्या भावाने काढलेत. आणि हो, लग्नाचे सुंदर फोटोज व्हिडिओसुद्धा. यार, मला हाच भाऊ पण जन्मोजन्मी हवा. तुम्हाला सुद्धा तुमचे बेस्ट मोमेंट कॅप्चर करायचे असतील तर तुम्ही सुद्धा ऑर्डर देऊ शकता. ही इज फोटोग्राफर बाय प्रोफेशन. मी इकडे त्याचं पेज पण टॅग करेन. अख्खा स्वयंपाक केला मम्मी घरी. अरे संध्याकाळी तुम्ही जेव्हा वाटल्यास मी येते तुझ्या बरोबर. नाही, मस्त पैकी कटाची आंबट. ओ, भजी पण. चलो आता खूप भूक लागली. पटकन मस्त पुरणपोळीचा बेत. थँक्यू मम्मा. असं करा, असं. आता छान दिसते. चलो तूच पडव. उपवास सोडत. अरे, तू माझ्या आधी कसं काय उपवास सोडलास? तर अशी साजरी झाली माझी दुसरी वटपौर्णिमा. तर व्लॉग कसा वाटला तो नक्की कमेंट करून सांगा. टिल देन, बाय, टेक केअर.